किती मोठा सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे मला. महिना कोणता आहे म्हणायची? बाबू येणार आहे का? बघितलं का कसा रडतो आमचा स्वराज. डायव्हर्स घ्यायचा आहे. डायव्हर्सच घ्यायचा आहे मला. डायव्हर्स घ्यायचा आहे. डायव्हर्स. स्वराजचं कुठलं कशाचं ऑपरेशन झालं आणि खर्च किती आला. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर स्वराज आता खूप मस्त आहे आणि त्याच्या कानाच्या मागं एक गाठ होती आणि त्याला थोडंसं इन्फेक्शन झालेलं होतं. त्याच्यामुळं आम्हाला ते अर्जंटमध्ये ऑपरेशन करावं लागलं. आणि हो, कुठलीही गाठ काढली तर ती टेस्ट करायची असते की बाबा काही भीतीचं वातावरण आहे का, ती गाठ कशाची आहे याचं निदान लागणं खूप आवश्यक असते. म्हणून ऑपरेशन झाल्यानंतर मी स्वराजची गाठ ती टेस्टिंगला पाठवलेली आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला कळवणारच आहे. तर इथं सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिली गुड न्यूज तर हे द्यायची आहे की आज गणेशजींनी मला खूप असं मोठं एक सरप्राईज दिलेलं आहे. आता मला असं वाटत आहे की खरंच आम्ही डायव्हर्स न घेऊन म्हणजे खूप मोठा आमचाच फायदा झालेला आहे. खरंच नात्याला थोडासा वेळ दिला ना, नाते पण छान होतात आणि परिस्थिती पण सुधारते. गेल्या वर्षीची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे काय होती. तर याले म्हणतात माहेर. किती वाजले आता? तुम्हाला असं वाटत असणार मी आंघोळ बिंघोळ करून बसलेली आहे तर सकाळचे 8-9 वाजले. तर दिवसाचे 12 वाजले तरी तो ते आता किती वाजले ते सांग पहिले. मला काय माहित, मी काय घड्याळ पाहत बसली आता. तर आता वाजलेले आहे 12:20 झालेले आहेत. मी माझे प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे एडिट करत बसली. शूट मी काल 2 दिवसापासूनच करत होती, परंतु एडिट वगैरे करून घेतलं कारण लोकांचं काम घेतलेलं होतं. काल सासरी पण जाऊन आली. आज आईने स्वयंपाक केलेला आहे, पातोडीची भाजी वगैरे. तर आता जेवण करते कारण स्वराजला घेऊन जायचं आहे. जेवाना या ना लवकर. स्वराजला घेऊन जायचं आहे ड्रेसिंगला हॉस्पिटलमध्ये. स्वराजच्या हॉस्पिटलमुळे काय होत होतं की माझे प्रमोशनचे व्हिडिओ भरपूर पेंडिंग होते. तर आज सकाळपासून मी ते व्हिडिओ म्हणजे शूट केले, एडिट केले, पोस्ट केले. त्याच्यामुळं मला आंघोळीला भरपूर उशीर झाला आणि तसं पण मी फक्त वरचं करते. म्हणजे झाडून काढणे, पोछा मारणे हेच काम करते. तर मी वरची कामं करेस्तोवर ना आईने मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता जसं की तुम्हाला दिसतच आहे. आणि रामनवमी होती तर आईने थोडासा शिरा वगैरे भाजलेला होता आणि भाजीपोळी केलेली होती. आणि आज आम्हाला स्वराजला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलमध्ये कारण त्याला 2 दिवस झालेले आहेत. तर मग त्याचं आज करायचं होतं ड्रेसिंग. एवढा नाटकबाज आहे ना स्वराज, तुम्हाला काय सांगू. तिथं गेल्यानंतर डॉक्टरला बघितल्याबरोबर एवढा रडत होता. नंतर डॉक्टरनी म्हणजे जिथं ऑपरेशन झालं ते लेझरचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते बोलले जास्त डाग बसणार नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आईचं पण भरपूर असे डोळे वगैरे दुखत होते. तर मग आईला म्हटलं तू पण हॉस्पिटलमध्ये चल आणि आम्ही पण स्वराजला घेऊन जातो. जाताना बघा तो किती हॅपी दिसतो, मस्त दिसतो. आणि कसं आहे, भरपूर ताई मला म्हणत होती की आमच्या पण मुलाच्या मागं कानामागं गळ्यावर गाठ आहे. तर तुम्ही ना, मी तुम्हाला सांगते की हलक्यात घेऊ नका. कुठलीही गाठ जर असतील तर काही चरबीच्या असतात, काही वेगळ्या पण असतात. तर मनात कोणतंच डाऊट आणू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला जा. होऊ द्या 2-4 हजार खर्च होणार, पण तो डॉक्टरला दाखवा, सोनोग्राफी करा, टेस्ट करा आणि डॉक्टर काय सांगतात ते बघा. काही गाठी चरबीच्या सुद्धा असतात. बघितलं काय कसं रडतो आमचा स्वराज. आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना, बरं व्हायचं ना लवकर. बघ मी तर आज आतही नव्हते, पप्पाच होते, मी काहीच नाही गेला आज. पप्पा होते ना आज पप्पा. चुप. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्वराजचं म्हणजे हे ड्रेसिंग वगैरे करण्यात आलं. माझ्याच्याने ते पाहल्या गेलं नसतं म्हणून गणेशजीलाच आत पाठवलं. आणि तेव्हा किती रडत होता तुम्ही बघितला आणि त्याच्यानंतर कसा हसत होता ते पण तुम्ही बघितला. तर खर्चाला थोडे पैसे वगैरे पाहिजे होते, ते ATMमधून पैसे वगैरे काढून घेतले आणि आता आम्ही जाणार होतो घरी कारण भरपूर माझे शूट हे पेंडिंग होते आणि बाकी होते.
तर तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या पण मुलांना काही त्रास असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवा. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दुपार झाली होती आणि ते तरी बरं झालं की 4-5 दिवस मी इकडं थांबणारच होते. तर काही प्रमोशन व्हिडिओ माझे इथं आलेले होते, म्हणजे प्रोडक्ट आलेले होते. तर मला जे शूट करायचे होते, तर हा वुडनचा मिरर होता, जो मिरर आपल्याला मार्केटमध्ये 2500-2600चा मिळतो. तो मिशोवर फ्लिपकार्टवर 1500-1600 रुपयाचा आहे आणि खूप छान वुडनचा हा मिरर होता. तुम्ही बघू शकता. त्याला ना असे कप्पे वगैरे येतात, खिळे वगैरे येतात आणि असेंबल करणं खूप इझी आहे, सोपं आहे. फक्त खिळे टाकायचे आहेत आणि फिट करायचं आहे. तर मला म्हटलं चला आता पटापट हे व्हिडिओ वगैरे आपले शूट करून घेऊया. आणि खर्च पण भरपूर झालेला आहे. एका हप्त्यात 20,000 ते 25,000 खर्च झालेला आहे. तर त्याच्यामुळे इट्स ओके, आपलं बाळ चांगलं होणं महत्त्वाचं आहे. आणि आता मला सासरी पण जायचं आहे, कारण सासरचं जे घर आहे ते पण आम्हाला मिळालेलं आहे. त्या पण घराचं काम वगैरे करून घेणार आहे. तर तुम्ही सर्वांनी स्वराजसाठी प्रार्थना केली, त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप म्हणजे खूप आभार मानते मी, की तुम्ही म्हणजे जर तुमच्यामध्ये अजूनही काय म्हणतो आपण त्याला आजी हॅलो फ्रेंड्स, आज माझ्या नवऱ्याने बघा किती मोठा सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे बघा मला. महिना कोणता आहे म्हणायची? बाबू येणार आहे का? बाबू येणार आहे का? बाबू इकडे हे बघ, हे बघ कसं वाटते? किती दिवस झाले, किती महिने झाले? 7. माझा ड्रेस बरोबर परफेक्ट फिट झालेला आहे. अरे बाबू आला ना, अरे बाबू. व्हिडिओ वगैरे शूट झाल्यानंतर ना मी तिकडं होती आणि स्वराजने काय केलं, त्याच्या पप्पाच्या अंगावर हा माझा ड्रेस फेकला आणि बोलला पप्पा तुम्ही ड्रेस घाला. आणि त्यांनी स्वराजला हॅपी करण्यासाठी फक्त ड्रेस घालून घेतला बघा. म्हणजे माझ्यासाठी काही नाही, पण मुलांसाठी काही पण असो. आणि खरंच एक बाप जेव्हा मुलाची इच्छा पूर्ण करतो, समाज काय म्हणणार याचा विचार न करता जर मुलांची इच्छा पूर्ण करत असते ना, तर ते खरंच खूप छान आहे. आणि मला ते आवडलं की त्यांनी स्वराजसाठी म्हणजे तो ड्रेस घातला. त्याच्यानंतर आईने मस्तपैकी भेळ केली. भेळ केल्यानंतर सकाळपासून नुसतं माझे शूट चालू होते. तर ही साडी जी आहे, जे मला इन्स्टा पेजकडून रिसीव्ह झाली होती, म्हणजे रेडीमेड याच्यामध्ये ब्लाऊज आहे आणि त्याला लटकन आहे. हे मंगळसूत्र आहे, मी मुंबईवरून विकत घेतलेलं होतं, हे प्रमोशनसाठी नव्हतं. परंतु साडी पिंक कलरची आहे आणि ब्लाऊजही खूप सुंदर आहे. रेडीमेड असून त्याला लटकन आहे, त्याच्यामुळे साडी उठून दिसत होती. तर तुम्हाला पाहिजे असेल तर समोर मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. त्यांचे स्वातीच कलेक्शन आहे, पुण्याचंच आहे. परंतु साड्या वगैरे खूप छान आहेत त्यांच्याकडे. तर त्यांनी मला ही साडी पाठवली होती. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण या साडीवर शूट करून घेऊया. तर तुम्हाला ही साडी आवडली का ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी या साडीवर कशी दिसत आहे ते पण सांगा. आणि तुमचे भाऊजी ड्रेसवर कशी दिसत होते ते पण मला सांगायला मात्र विसरू नका. तर माझे शूट वगैरे आटपतच होती मी, तर तोपर्यंत आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता. आज माझ्या नवऱ्याला होता गुरुवार, त्याच्यामुळे सकाळी जेवण केलेलं होतं. तर संध्याकाळी आईने मस्तपैकी त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी केली होती आणि आलू चिप्स तळले होते आणि काय म्हणतो आपण अजून असे उपवासाचे पापड वगैरे असे सर्व तळले होते आणि आमच्यासाठी खिचडी केली होती. आणि मुंगाच्या डाळीचे पापड वगैरे आईचे झालेले आहेत, तर ते पापड वगैरे केलेले होते. तर मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे. आणि हा तो वुडनचा मिरर आहे, तुम्ही बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टॅग मी करणार आहे, तर तुम्ही तिथून क्लिक करून खरेदी करू शकता. करायचं आहे. तर हॅलो फ्रेंड्स, तर आत्ताच आमचं जेवण वगैरे आटोपलेलं आहे आणि आता उद्या जात आहे आम्ही महायुद्ध करायला. कुठे जाता उद्या? थुकून येऊ द्या माझ्या नवऱ्याला पहिले. रणभूमी. रणभूमी काही पण बोलते माझ्या नवरा. तर उद्या आम्ही जाणार आहोत सासरवाडीला आमच्या लग्नाची नोंद करायला. आता तुम्ही पण असे बोर झाले असेल ना, लग्नाची नोंदणी. आतापर्यंत कसं आहे की आम्ही 100% निर्णय केला होता की मला डायव्हर्स घ्यायचा आहे म्हणून. डायव्हर्स घ्यायचा आहे, डायव्हर्सच घ्यायचा आहे मला.
डायव्हर्स घ्यायचा आहे, डायव्हर्स. लाईव्ह व्हिडिओ आहे हा. केस टाकणार मी, मारलं म्हणून मध्ये. स्वराज पप्पा पण मम्मीला मारत आहेत. तर आतापर्यंत म्हणजे माझा विचार पक्का नव्हता. मला असं वाटत होतं की नवऱ्याला सोडून द्यावं म्हणून मी आतापर्यंत लग्नाची नोंदणी करत नव्हती. पण आता मी 100% विचार केलेला आहे की मी संसार करून दाखवणार. कारण आता मला सासरवाडीचं घर पण भेटलेलं आहे. आता तर मला असा ते घर बांधायचं आहे. और वो बांधने के बाद वहाँ पे भी अपना क्या गृहप्रवेश करू ना तिथं आपण. आता तिथं माझ्या नवऱ्याचं घर, इथं हे माहेरचं घर, अजून इथं माझा प्लॉट पण आहे आणि पुण्यात पण आमचं घर आहे. म्हणजे आमची 4 घरं झाली. आता किती घरं झाली. 2 महिन्यावर 2 त्याच्या किती हलकट लेकरं आहेत बघितले काय. अजून आम्ही जिवंतच आहो गणेशजी. अजून आपण तर हिशे वाटणी बी चालू झाली इथं. आप्पा आहे ना आप्पा. अजून म्हटलं माझ्या नावानं नाही, मोठ्या आप्पाच्याच नावानं आहे. नाव मोठ्या आबाच्या नावानं आहे. ये बेटा इकडे 2 पतुले बर बोलवा मेनूचे वर येते इकडे. तर चला, तुम्ही सर्वजण विचारत होते की स्वराजची ती कशाची गाठ होती, काय होती. तर नॉमिनली म्हणजे कसं आपलं चरबीची गाठ असते प्रत्येकाला, परंतु स्वराजची कशी चरबीची आहे की कशाची आहे, प्लस त्याच्यावर इन्फेक्शन झालेलं होतं, ती ग्रीन झालेली होती. तर त्याच्यामुळे डॉक्टरनी सांगितलं की ते आपण काढूयात आणि ती का ग्रीन झाली तर हे पण बघायचं होतं. आणि म्हणून आम्ही ते ऑपरेशन करून घेतलं. ऑपरेशनला 15,000 खर्च आला, जे आम्ही वन टाईममध्येच भरले होते. म्हणजे त्या दिवशीचा पूर्ण डेचा खर्च आम्हाला 1 दिवस म्हणजे 24 तास थांबवलं त्यांनी फक्त. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतःच ती गाठ लॅबोरेटरीमध्ये पाठवलेली आहे. म्हणजे कशाची आहे, काय आहे ते जाणून घेण्यासाठी. तर त्याचा वेगळा खर्च आला. म्हणजे आम्ही विचारही केला नव्हतो, आम्ही नॉर्मल गोष्टीसाठी आलो होतो. आणि हे 15-20 हजार म्हणजे एक्स्ट्रा पण जाऊ द्या, मुलांचा भविष्याचा शेवटी प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे. आणि आशा ठेवते तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडला असणार आहे. आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर आजचा माझा मेकअप, साडी, ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बाय. बाय.